नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्स क्वेश्चन आन्सर सिरीजमधला काही प्रश्न पाहणार आहोत. हा आपला तिसरा प्रश्न आहे एथिक्सचा आणि यामध्ये आपण एथिक्सच्या वेगवेगळ्या जो सिलेबस आहे नीतिशास्त्राचा त्या सिलेबसमधल्या वेगवेगळ्या पार्ट्सवरती क्वेश्चन्स पाहत आहोत जे UPSC मध्ये विचारलेले आहेत. म्हणजे UPSCचे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहत आहोत आणि त्या क्वेश्चनमधले आपण मॉडेल आन्सर्स पाहत आहोत. म्हणजे हे मॉडेल्स आन्सर आपण ज्यावेळेस फ्रेम करतो त्यावेळेस एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागते एथिक्सच्या स्पेशली नीतिशास्त्रामध्ये की हे जे मॉडेल आन्सर्स असतात हे इतर GSच्या मानाने थोडेसे वेगळे असतात. कारण एथिक्स हा पेपर आपण जर पाहिलं तर एथिक्स हा फिलॉसॉफीचा एक विषय आहे आणि यामध्ये उत्तरांना जास्त व्याप्ती असते. म्हणजे आपण ज्यावेळेस एसेचा पेपर लिहितो, एसे किंवा एथिक्स हे असे दोन भाषा विषयाचे म्हणजे आपण ज्याला ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे विषय आहेत असं म्हणतो. आणि ज्यावेळेस एथिक्सला स्पेसिफिकली बोलायचं झालं तर फिलॉसॉफिकल अँगलने आपल्याला थोडीशी उत्तरे लिहावी लागतात. नक्कीच यामध्ये आपल्या जनरल स्टडीजच्या इतर सब्जेक्टचा अँगल तर यावा लागतो, पण इथे तुम्हाला इतर जनरल स्टडीजपेक्षा वाचन इथे तुम्ही कमी केलं तरी चालतं. कारण हा पेपर तुम्ही आजपर्यंत स्कूलमध्ये असेल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये असेल आपल्या सराउंडिंगला आपण नेहमीच एथिक्स नीतिशास्त्र मूल्य ही शिकतच असतो आणि इथे अभ्यास जरी तुमचा कमी असेल तरी चालतो, पण इथे तुम्हाला गरज असते ती लिहिण्याच्या स्किल्सची. म्हणजे आता तुम्ही MPSCची 2025ची तयारी करत आहात आणि हा सर्व एरिया तुमच्यासाठी नवीन आहे आणि त्यातली त्यात मराठीमध्ये जो आपण नीतिशास्त्र हा विषय आहे तो पहिल्यांदाच तुम्ही 2025ला लिहिणार आहात. मग त्याची तयारी म्हणून आपण असे मॉडेल आन्सर्स घेऊन येत आहोत. आणि जे आपलं आजचं मॉडेल आन्सर आहे त्यामध्ये मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते इथे की एथिक्स हा पेपर तुम्हाला तुमच्या रायटिंग स्किलवरती तुम्हाला काम करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही एक एथिक्सचं पुस्तक किंवा एक नोट्स जरी तुमच्याजवळ असल्या तरी त्या सफिशियंट आहेत, पण तुमच्या थॉट प्रोसेसवरती तुम्हाला काम करून तुम्हाला आन्सरमध्ये ते तुमचे विचार उतरवायचे आहेत. एथिक्सच्या पेपरमध्ये ज्या ॲस्पिरंटला हे जमल तो एथिक्समध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन येईल. म्हणजे इथे आन्सर रायटिंगची खरी स्किल कुठे लागते तर ते एथिक्सच्या पेपरमध्ये लागते. तर आज आपण याच प्रॅक्टिससाठी आपण ही सिरीज घेऊन येत आहोत. आपला हा तिसरा प्रश्न आहे. प्रश्न आपला भावनिक बुद्धिमत्तेवरती आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो. तर आपण इथे प्रश्न पाहूयात. इथे मी 2 प्रश्न घेत आहे. पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न सिमिलर आहेत आणि म्हणून मी दोन्ही प्रश्न एकाच वेळेस हायलाईट करते. फक्त या दुसऱ्या प्रश्नामध्ये एक घटक एक्स्ट्रा ॲड आहे आणि त्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. तर प्रश्न आपण व्यवस्थित पाहूयात की भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्सचे मुख्य घटक कोणते. आणि त्यांनी हे विचारले ते शिकता येतील का. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्याला शिकता येईल का आणि त्याचे मुख्य घटक कोणते असा पहिला प्रश्न आहे. बेसिकली आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे सुरुवातीला लिहावं लागेल. दुसऱ्या प्रश्नामध्ये हायलाईट कशाला आहे अगेन इमोशनल इंटेलिजन्सला म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेला आणि याद्वारे तुम्हाला काय समजते. म्हणजे अगेन आपल्याला इमोशनल इंटेलिजन्सवरती चर्चा करायची, त्याचे महत्त्व आपल्याला हायलाईट करायचे आहे, महत्त्व त्याच्याबद्दल आपल्याला इथे सांगायचं आहे. तसेच नागरी सेवकांमध्ये सिव्हिल सर्वंटमध्ये इमोशनल इंटेलिजन्स विकसित करण्याच्या मार्गांवर चर्चा करायची आहे. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यामध्ये एखाद्या सिव्हिल सर्वंटमध्ये जो काही इमोशनल इंटेलिजन्सचा भावनिक बुद्धिमत्तेचा घटक किती महत्त्वपूर्ण ठरू शकतो त्याच्या थ्रूआउट दी करिअरमध्ये याबद्दल पण आपल्याला चर्चा करायची आहे. तर आय होप तुम्हाला हा सर्व प्रश्न समजला आहे. जर आपण प्रश्नाचे लोकस पाहिला तर लोकस आपल्याला अगेन नीतिशास्त्र सिद्धांतामधला भावनिक बुद्ध्यांक किंवा आपण ज्याला भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो याच्यावरती हा प्रश्न आधारित आहे आणि त्याचे वेगवेगळ्या आयामांवरती चर्चा करायची. आणि फोकस प्रश्नाचा काय असेल तर फोकस हा आपल्याला ज्यावेळेस आपण आन्सरचं स्ट्रक्चर फ्रेम करतो, जेव्हा आन्सरचं आपण हे स्ट्रक्चर फ्रेम करतो त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला डेफिनेशन महत्त्वपूर्ण ठरते इमोशनल इंटेलिजन्सची की त्याची डेफिनेशन काय असेल किंवा त्याची व्याख्या काय असेल आणि या व्याख्यामध्ये नंतर आपल्याला मुख्य घटक कोणते आहेत इमोशनल इंटेलिजन्सचे हे आपल्याला उदाहरणं देऊन आपल्याला इथे सांगायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला सिव्हिल सर्वंटसाठी इमोशनल इंटेलिजन्सचं आपण एक्झाम्पल पण दिले, घटक लिहिले मुख्य कोणते आहेत. म्हणजे यानुसार आपला आन्सरचा फ्लो असणार आहे. आणि यानंतर सिव्हिल सर्वंट नागरी सेवकांमध्ये कोणकोणते इमोशनल इंटेलिजन्सचे गुण असायला हवेत की त्यामुळे त्यांच्या जी सेवा ते देत आहेत आणि त्या सेवेमध्ये त्यांना त्या कार्यामध्ये त्यांना त्या इमोशनल इंटेलिजन्सचा फायदा कसा होऊ शकतो अशा 4 घटकांमध्ये आपलं उत्तर असणार आहे. मग हे उत्तर आपल्याला 3
एरियामध्ये डिवाईड करायचे. फर्स्ट म्हणजे आपल्याला इंट्रोडक्शन एक चांगलं लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन झाल्यावर मुख्य मेन बॉडी म्हणजे आपली आन्सराचा फोकस असेल आणि त्यानंतर एक चांगलं कन्क्लुजन आपल्याला इथे ॲड करावं लागेल. तर या पद्धतीने आपलं हे उत्तर असणार आहे. ज्यावेळेस आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे पाहतो, त्यावेळेस भावनिक बुद्धिमत्ता ज्या आपण ऐकतो हा शब्द इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे जिथे इमोशन्स आहेत पण ते आपल्याला इंटेलिजंटली हँडल करायचे आहेत. म्हणजे वेअर दी हेड अँड हार्ट, म्हणजे ज्या वेळेस तुमचं डोकं आणि तुमचं हृदय हे दोन्ही साथ एकाच वेळेस निर्णय घेण्यासाठी सक्षम असतील त्याला आपण भावनिक बुद्ध्यांक असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःवर आणि तसेच इतरांच्या भावनावरती व्यवस्थापित करण्याची क्षमता त्याची आणि ती भावना ते नियंत्रण करण्याची क्षमता होय. म्हणजे स्वतःच्या ज्या भावना असतील त्या तर व्यवस्थितपणे व्यवस्थापन करू शकतो ती एखादी व्यक्ती आणि त्या नियंत्रित करण्याची क्षमता त्याच्याकडे आलेली असते. यालाच आपण इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्ध्यांक असं म्हणतो किंवा बुद्धिमत्ता म्हणतो. त्याचबरोबर त्याला स्वतःच्या भावनांसोबतच इतरांच्या भावनाही त्याला व्यवस्थित समजावून घेणे, त्याचं व्यवस्थापन करणे आणि नियंत्रण करणे हे पण जमलेलं असतं. म्हणजेच आपण असं म्हणू की एखाद्याची कृती आणि त्यांच्या विचारांना जे मार्गदर्शन करण्यासाठी त्याला योग्य मार्गाने जाण्यासाठी जी क्षमता लागते आणि ती क्षमता परिभाषित केली जाऊ शकते हे फक्त भावनिक बुद्धिमत्तेमध्येच पॉसिबल आहे. म्हणजे आपण जर म्हणूयात की मानवी अनुभवातील सर्वात मूलभूत पैलूंपैकी एक म्हणजे ती असते भावना. सर्वात महत्त्वपूर्ण काय असते, मानवाच्या ज्या पैलू असतात मानवाच्या स्वभावातील अनुभवातील त्या पैलूंमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण ठरते ती भावना. आणि या भावनांना नियंत्रित करायचे, या भावनांना पहिले समजून घेणे आणि समजून घेतल्यानंतर भावना त्याचं व्यवस्थापन करणे, मॅनेज करणे आणि हे व्यवस्थापन करून भावना स्वतःच्या नियंत्रित करणे, या सर्व प्रोसेसला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो. आणि या भावनिक बुद्धिमत्तेसाठी जे घटक महत्त्वपूर्ण आहेत, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता जर तुमच्याकडे आलेली असेल आणि स्वतःच्या भावना तर समजतायत, इतरांच्या पण भावना व्यवस्थित रेग्युलेट करतायत, मॅनेज करतायत आणि त्या कंट्रोल केल्या जात आहेत, या सर्व ॲबिलिटीला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो. मग जिथे आपण असं म्हणूयात की हेड प्लस हार्ट इज इक्वल टू इमोशनल इंटेलिजन्स, अशी सोपी डेफिनेशन आहे इमोशनल इंटेलिजन्सची. वाटलंसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करू शकता. आता मग याचे घटक कोणते आहेत महत्त्वपूर्ण हे पाहूयात. आत्मजागरूकता ज्याला आपण स्वतःचा जे सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो त्याला आपण आत्मजागरूकता असं म्हणतो. म्हणजे मानवी अनुभवातील सर्वात मूलभूत पैलू जे आपण पाहिले त्याला आपण भावना असं म्हटलं. म्हणजे भावनाशिवाय आपलं अस्तित्व कसं आहे, एक आयामी असेल आणि ते जितके जिवंत आणि समृद्ध असेल तितकेच ते आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, त्याच्या भावनांसाठी, इतर रिलेशनसाठी, इतर नात्यांसाठी ते चांगले असणार आहे. म्हणजे संशोधनानुसार असं आढळून आलेलं आहे की वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरती यश मिळवायचं असेल, एखादी वैयक्तिक पातळी असेल किंवा संस्थात्मक पातळी, जर तुम्हाला याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तिथे भावनिक बुद्धिमत्तेची महत्त्वाची भूमिका असते. म्हणजे भावनिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता हा वैयक्तिक विकास, नेतृत्व आणि एकूणच कल्याणाचा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता हा एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी, नेतृत्वासाठी, व्यक्तीचा विकास, नेतृत्व आणि त्याच्या एकूणच कल्याण मग ते वैयक्तिक पातळीवर असेल किंवा संस्थात्मक पातळीवरती असेल, यासाठी भावनिक बुद्ध्यांक हा महत्त्वपूर्ण घटक असा ठरलेला आहे. जीवनाचे जर आपण विविध पैलू पाहिले तर प्रत्येक जीवनाच्या विविध पैलूंवरती हा आपला प्रभाव टाकतो. म्हणजे ही संज्ञा जर आपण पाहिलं, भावनिक बुद्ध्यांकाची संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली असेल तर ही संज्ञा सर्वप्रथम जॉन मेयर आणि पीटर सालोने या दोन्ही संशोधकांनी 1990 तयार केली होती. 1996 डॅन गोलमन, म्हणजे सर्वात महत्त्वाचे ठरतात इथे 1996 डॅन गोलेमन हे सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात. कारण
यांनी भावनिक बुद्ध्यांकाला एका पातळीवरती नेऊन ठेवलं, लोकप्रियता मिळवून दिली. आणि भावनिक बुद्ध्यांकाला जी लोकप्रिय डॅन गोल्मन यांनी मिळवून दिली, म्हणून याला आपण असं म्हणत की भावनिक बुद्धिमत्तेचे ज्याला आपण जनकसुद्धा असं म्हणू शकतो यांना. यानंतर सर्वात महत्त्वाचे घटक जे आपण, जर सहानुभूतीबद्दल आपण विचार केला तर सहानुभूती ही कल्पना इतरांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची क्षमता आहे, ज्याला आपण एम्पॅथी असं म्हणतो. व्हॉट इज एम्पॅथी? टू नो द इमोशन ऑफ आवर सेल्फ अँड अदर्स, म्हणजे स्वतःला इतरांच्या जागी ठेवून पाहणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं, हा पण भावनिक बुद्धिमत्तेचा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे, घटक आहे. यानंतर स्वनियमन. स्वनियमनामध्ये असं आपण म्हणूयात की हे एखाद्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल आहे. त्वरित प्रक्रिया देण्याच्या ऐवजी, एखाद्या गोष्टीमध्ये क्विक रिस्पॉन्स देण्याच्या ऐवजी प्रतिसाद देण्यापूर्वी विचार करणे आणि स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवून मग त्या गोष्टींवरती निर्णय देण्याच्या प्रक्रियेला आपण स्वनियमन म्हणतो. स्वतःवरचं असलेलं एखाद्या व्यक्तीचं नियंत्रण असं म्हणतो. यानंतर अंतर्गत प्रेरणा, इनर मोटिवेशन. इनर मोटिवेशन म्हणजे अंतर्गत प्रेरणा खूप महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे जर एखादं उद्दिष्ट किंवा लक्ष्य आपल्याला साध्य करायचं आहे आणि ते करण्यासाठी कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असते, आणि अशा कौशल्यासाठी योग्य पावलं उचलणं आणि स्वतःबद्दल वचनबद्ध राहणं आणि ही वचनबद्धता सुधारण्यासाठी, साध्य करण्यासाठी आपल्याला अंतप्रेरणेची गरज असते. एक्सटर्नल मोटिवेशन आपल्याला मिळतं पण ते काही काळासाठी कामाला येतं, पण एखादं आपल्याला ध्येय गाठायचे त्यासाठी अंतप्रेरणेची गरज खूप पडते. तर हे कधी जमतं तर आपल्या स्वतःच्या भावनिक बुद्धिमत्तेची क्षमता आपली विकसित झालेली असेल तर. यानंतर सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स असं म्हणूयात आपण, म्हणजे सहानुभूतीला लागू करून इतरांच्या गरजा आणि गरजाचे संतुलन करण्याबद्दल आपल्याला सामाजिक कौशल्य महत्त्वपूर्ण ठरतं. जो प्रभावी नागरिक सेवक आणि उच्च प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेचे प्रदर्शन ज्याला करायचे आहे त्याच्यामध्ये नक्कीच इमोशनल इंटेलिजन्स यासारखे गुण म्हणजे सामाजिक कौशल्य असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एखाद्या अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती तुम्हाला विकसित करावी लागेल. आणि आता आपण पुढे जाऊयात. आत्तापर्यंत आपण या सर्व गोष्टीवरती चर्चा केली, पण आता प्रभावी नागरिक सेवक आपल्याला बनायचं आहे. तर उच्च प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करतात, हा आपल्या प्रश्नाचा कसा आहे, सेकंड पार्ट आहे आणि तो आता आपल्याला हायलाईट करायचा. आत्तापर्यंत आपण प्रश्नाच्या पहिल्या पार्टमध्ये भावनिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता शिकलो आणि त्यानंतर आपण त्याचे घटक पाहिले आणि आता घटकानंतर आपल्याला दुसऱ्या आपल्या उत्तराच्या पार्टवरती यायचं, ज्यामध्ये विचारले की प्रभावी नागरिक सेवक आहेत आणि त्यांची जी उच्च प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करायचं आहे आणि यासाठी ही भावनिक बुद्धिमत्ता त्यांना कशी मदत करते किंवा इमोशनल इंटेलिजन्स त्यांच्या कसं कामाला येतं. यामध्ये पहिला पॉईंट आपण हायलाईट करू शकतो, यामध्ये कौटुंबिक आणि कामाचे व्यवस्थापन करावं लागतं. कौटुंबिक जीवनामध्ये मला पण वेळ द्यावा लागतो. मग यामध्ये संतुलन साधण्यासाठी म्हणजे कामाप्रती प्रामाणिक असणे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे अशी तारेवरची कसरत एखाद्या अधिकाऱ्याला करावी लागते, ज्यामुळे नागरिक सेवक जर इमोशनली इंटेलिजंट असेल, त्याच्याकडे भावनिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असेल तर तो एकदम शांतपणे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यवस्थित निर्णय घेऊन स्वतःचे योगदान परिवारासाठी आणि कामाच्या ठिकाणी तो व्यवस्थितपणे देऊ शकतो, असं आपण इथे लिहू शकतो. तसेच परस्पर समाधानकारक संबंध जे असतात, इंटरपर्सनल जे रिलेशन्स असतात ते पण टिकवून ठेवणं महत्त्वाचे असतात. म्हणजे समाजामध्ये हे वावरताना एखादा नागरिक सेवक असेल आणि त्याला इतरांच्या भावनिकदृष्ट्या हुशार नागरिक सेवक असेल आणि तो सहकारितेचे जे असतील किंवा लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये मतभेद जे निर्माण होतात आणि ते मतभेद निर्माण होऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात, याला तो प्रभावीपणे सोडू शकतो. म्हणून त्यासाठी परस्पर समाधानकारक संबंध आपण इथं मुद्दा हायलाईट करून याला जोडू शकतो. यानंतर उत्तम कार्यसंस्कृती. उत्तम कार्यसंस्कृती ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की भावनिकदृष्ट्या बुद्धिमान नागरिक सेवक प्रणालीमध्ये अधिक ऊर्जा आणतो. म्हणजे त्याच्या अवतीभोवती जी संस्कृती असते कार्य करण्याची, जी त्याची प्रणाली असते, त्यामध्ये तो एनर्जेटिकली काम करू शकतो. अवतीभोवती राहणारी लोकं पण ही जास्त कार्यकुशल असतात, कौशल्य त्यांच्याकडे विकसित होतं आणि एखादं टार्गेट असेल ते त्यांचं लवकर पूर्ण होऊ शकतं.
डिसिजन मेकर, अ गुड डिसिजन मेकर डेफिनेटली इमोशनल इंटेलिजन्स ज्यांच्याकडे भावनिक बुद्ध्यांक आहे ते चांगले निर्णय घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला तटस्थ, जे आपण म्हणू, जर तटस्थ राहता आलं आणि तटस्थता आणि दोन्ही पण हितसंबंध जे असतात की ज्यामध्ये आपण निपक्षपाती असं म्हणतो, तर हे ज्या अधिकाऱ्याला जमल तर तो अधिकारी नक्कीच खूप चांगले निर्णय घेऊ शकतो. बऱ्याच वेळा खूप पॉलिटिकल प्रेशर असतं, अशा वेळी तटस्थ राहणं पण खूप अवघड ठरून जातं आणि निपक्षपाती करणं एखाद्या अधिकाऱ्याला जर तिथे राबवायचं असेल आणि पॉलिटिकल प्रेशर जास्त असेल तर तिथे पण तो त्याच्या डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण एखादा इमोशनल इंटेलिजन्स ज्या अधिकाऱ्याकडे आहे तो नक्कीच परिस्थितीवरती काहीतरी तोडगा काढून तो याचा विचार करून निर्णय घेईल. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे प्रणालीवर विश्वास निर्माण करणे, रिस्पॉन्स ट्रस्ट इन अ सिस्टम. म्हणजे ज्या एरियामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतोय तेथील लोकांच्या समस्या लक्षपूर्ण ऐकून घेणे, त्यांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती दाखवणे आणि नोकरशाहीच्या कामाच्या वृत्तीत सकारात्मक बदल घडवून आणणे हे त्या अधिकाऱ्याचं काम बनून जातं. म्हणजे एखादा इमोशनल इंटेलिजन्स प्रणाली जी आहे ही, तर ही नागरिकांच्या दृष्टीने तो अधिकारी कसा अवलंबतोय याच्यावरती पण त्याची विश्वासार्हता ठरली जाते आणि तो इतर लोकांना कशी मदत करतो याच्यावरती पण त्या अधिकाऱ्याचा इमोशनल इंटेलिजन्स ठरला जातो. अशा प्रकारे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता अधिकाऱ्याला एक चांगला अधिकारी बनवण्याच्या दृष्टीने मदत करते. तुमचा जो उत्तराचा सार आपण म्हणू तो तिथे लिहावा लागतो. मग यामध्ये तुम्ही असं म्हणू शकतात की भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व एक लोकप्रिय कल्पनेद्वारे म्हणजे पुष्टी केले जाऊ शकते. आणि जे IQ आहे, ज्याला आपण इमोशनल कोटंट असं म्हणतो, हा जर आपल्या आयुष्यात असेल तर फक्त आपण 20% यशस्वी होऊ शकतो. पण जर आपल्याकडे इमोशनल इंटेलिजन्स असेल, म्हणजे IQ आपल्याकडे असेल, तर आपण 20% आयुष्यामध्ये सफल होऊ शकतो IQच्या बेसिसवरती. पण जर आपल्याकडे इमोशनल इंटेलिजन्स असेल तर नक्की तिथे 80% चान्सेस आहेत यशस्वी होण्यासाठी. कारण इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक जो भाग आहे आपल्या विचारांचा, तो भावनिक बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे. आणि हा असा भावनिक बुद्धिमत्तेवरती आपण एखादे निर्णय घेतले तर ते निर्णय एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी त्याला एक कार्यकुशल बनण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. म्हणून नेहमी इमोशनल इंटेलिजन्सवरती ज्या सिव्हिल सर्वंटची किंवा नागरी अधिकाऱ्याची कमांड असेल तर नक्कीच तो त्याच्या कुटुंबाच्या प्रती, त्याच्या समाजाच्या प्रती, तो जिथे काम करतोय त्या सिस्टमच्या प्रती तो नक्कीच प्रामाणिकपणे आणि इंटिग्रल राहून काम करू शकतो. तर या पद्धतीने आपण उत्तर कन्क्लूड करू शकतो. आणि भावनिक बुद्ध्यांकावरती एक खूप चांगला कोट आहे, तो पण तुम्ही मांडू शकता. म्हणजे आपण असं म्हणतो की नेवर स्पीक आउट इन अँगर, नेवर ॲक्ट आउट इन फिअर, नेवर चूज फ्रॉम इम्पेशन्स बट वेट अँड द पीस विल बी ॲपियर. म्हणजे कधीही रागाने बोलायचं नाही आहे, कधीही भीतीने वागायचं नाही आहे आणि अधीरतेतून कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही गोष्टीची निवड करायची नाही आहे. यासाठी आपल्याला एक प्रतीक्षा करावी लागते आणि नक्कीच हीच प्रतीक्षा आपल्याला शांततेच्या मार्गावरून घेऊन जाते. असं खूप सुंदर वाक्य असं गाय फिनेल या फिलॉसॉफरने दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर कोट करून तुम्ही कन्क्लूड करू शकता. आय होप आपण खूप आयाम कव्हर केलेत इमोशनल इंटेलिजन्सचे. थोडा प्रश्न लेंदी झाला आहे, पण आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली. मग ही चर्चा तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायची आहे. जर उत्तर 200 विचारलं असेल तर तिथे पण तुम्हाला व्यवस्थितपणे 250 मध्ये हे उत्तर बसवायचं आहे. आणि 150 शब्दांना इमोशनल इंटेलिजन्सची डेफिनेशन विचारली असतील, त्याचे घटक विचारले असेल तर तुम्ही 150 शब्दांमध्ये बसवायचे आहेत. हे स्किल आहे रायटिंगचं आणि हे स्किल कधी डेव्हलप होईल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल. त्यामुळे तुमची अशीच मॉडेल आन्सर्सची प्रॅक्टिस चालू राहू द्या. नक्कीच तुम्हाला ही प्रॅक्टिस आत्ता दररोज एका प्रश्नाची प्रॅक्टिस ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला एक्झामच्या आधी खूप मदत करून जाईल. आपण भेटूयात पुढच्या आपल्या 5व्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू.